तर हाय मित्रांनो, आज आपण आलो आहोत पगोड्याला बोरवली येथे आणि आपण तिकीट घेतली आहे. पर पर्सन रिटर्न आहे ना 100 रुपये, जाण्याचे 50, येण्याचे 50. तर आपण आज पगोड्याचे दर्शन करणार आहोत. बघूया आजची व्हिडिओ कशी पडते, फुल धमाल येणार आहे, मजा येईल व्हिडिओमध्ये. तर आपण जेटीकडे चाललो आता. इकडे आपण जेट पकडूया आणि पगोड्याला जाऊया. आणि आम्ही पहिल्यांदाच चाललो, मी पण पगोड्यामध्ये. आई पप्पा आहे सोबत, बायको आहे, 4 जण आहोत. तर बघूया, धमाल करूया आज. तर मित्रांनो, आता आपण जेटीजवळ आलोय. आपल्या पोहोचायचं तिकडे पगोड्याजवळ. तर जेटीने जाऊया, ठीक आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, मस्त धमाल करूया, पूर्ण एक्सप्लोअर करूया सर्व, ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण निघालोय जेटीने. 15 मिनिटं लागतील आपल्याला पोहोचायला. त्या हिशोबाने आपण आता इकडची थोडा शूट घेऊया इकडून होडीमध्ये, ठीक आहे. तर मित्रांनो, इकडे मागे आपली परत तिकीट चेक झाली. आता आपल्या इकडून जायचं, थोडं वॉकिंग करायचं आहे. मित्रांनो, पब्लिक तर खूप आहे, कारण का रस्त्याला चालते ना, वॉकिंग खूप झाले, त्याच्यामुळे समजते पब्लिक खूप आहे म्हणून. तर बघूया. खरं मुंबईमध्ये कसं झालं तुम्हाला माहिती आहे. कुठच्याही स्पॉटला जा, कुठच्याही ठिकाणी जा तुम्ही टुरिझमच्या, तिकडे प्रत्येक ठिकाणी गर्दीच झाली. आता थोडी पब्लिक वाढली. मुंबई फिरायचं तुम्हाला तर ऑब्विसली फिरायला लागेल. पिकॉपला वगैरे फिरून काय मतलब नाही. मित्रांनो, समोरून फ्रंटचा एंट्री गेट आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, पोचलो आपण आता. अजून वाटतं इकडे अजून तिकीट काढायची वाटतं, चेकिंग चालू आहे, सॉरी. मित्रांनो, मस्त नजारा आहे, मस्त शांती आहे इथे. आणि असं वाटतं चीन किंवा जपानमध्ये आलो. आपल्या देशातला सर्वात मोठा बौद्ध स्तूप, काय बोलतात, बौद्ध स्तूपच बोलतात. घंटा आहे, वाजवायला सुद्धा लाईन लागली. गुंजे वाणी दम्बम की धरती और आकाश. तर मित्रांनो, बजा नगाडा धम्मका गुंजे चारों ओर. हे नगाडा आहे, आणि तिकडे ती घंटा होती, आपण तिकडून वाजवली. नगाडा वाजवायला तर इकडे काय आहे नाही. फोटो वगैरे काढूया आपण. इकडून वरती जाऊया, वरती मंदिरात जाऊया. तर मित्रांनो, बुद्धांची मूर्ती आहे, मस्त आहे एकदम. त्यांची कलाकृती एकदम भारी आहे, बघू शकता तुम्ही. मागे गार्डन आहे, कलाकृती बघा काय बनवलं त्यांनी एक एक.
मस्त एकदम. कलेला सल्यूट आहे. महामानव बुद्ध अध्यात्म क्षेत्र व सर्वोत्तम वैज्ञानिक. बुद्ध अध्यात्म क्षेत्रातील सर्वात वैज्ञानिक. तर मित्रांनो, आता आपण विश्व विपासना पगोडामध्ये आपण आता एंटर करत आहोत. ठीक आहे. मी तर फुल एक्साइटेड आहे. तब्बल 8,000 लोक मेडिटेशनसाठी बसू शकतात तिथे. ठीक आहे. जागा बघूया, खूप मोठी आहे असं बोलतात. मजा येईल. तर मित्रांनो, इकडे आहे ना चांगले चांगले संदेश दिलेले आहेत. भिंतीवरती लिहिलेले आहेत सोनेरी अक्षरात. तुम्ही वाचू शकता. मी व्हिडिओ टाकतो. फ्यूज करून तुम्ही वाचू शकता. इकडे पण एक स्तूप आहे छोटासा. बुद्धाचा संदेश. शॅडो आली त्याच्यावरती. मित्रांनो, चप्पल काढायला आहे. चप्पल काढून घेऊया आणि मग आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, बिना चप्पलचं फिरायला भारी वाटते. एकदम गार वाटते. आधी आहे ना एकदम गार पडले. मित्रांनो, आता आत आलोय. दाखवू तुम्हाला. हे बघा, तब्बल 8,000 लोक बसू शकतात मेडिटेशनला. अरे आहे ना. आतमध्ये ना पूर्ण गारवा आहे. हे बघा. आपण इकडे एंट्री केली. इकडून बाहेर पडायचं आपल्याला. माणसं बसले तिकडे. कृती बघा, वरती पण आहे. भिंतीवरती सुद्धा दरवाजे पण बघा लाकडाचे. जबरदस्त. अशोक चक्र आहे थोडा मध्ये. क्राऊड बघा. क्रिसमसची सुट्टी असल्यामुळे क्राऊड खूप आहे. तर मित्रांनो, धम्मचक्र बगीचा. इकडे बघा अशोक चक्र आहे. इकडे रोटेट होते, फिरतोय. धम्मचक्र पवर्तन. तर मित्रांनो, ते आकाश देविका आणि देहातून बुद्ध की कितने ललित ललाम. देवलोक के देवांग करते सतर प्रणाम. आकाश देविका देवी. तर त्याच्या तिकडे 5 तलाव भारी त्यांची भारी बनवले. काय मित्रांनो, डायरेक्शन दिलेत. मॅप दिला इकडे. त्या हिशोबाने आपण फिरू शकतो कुठे काय आहे ते. ठीक आहे. मागे आहे ना मुलांसाठी खेळासाठी प्लेग्राऊंड आहे.
तर मित्रांनो इकडे मेडिसिनला बसलेत माणसं, हे बघा इकडे मेडिसिन करू शकतो आपण. आणि वरती कॅन्टीन आहे, काहीतरी खाऊया आपण पण जाऊन. तर मित्रांनो मागच्या हॉटेलमध्ये आपण लंच वगैरे केला, नाश्ता केला, आपण पूर्ण बघून घेतला पगोडा. निघालो आपण परत जेटीकडे. तर एवढं आपल्या इकडचं काही एवढं आयडिया नव्हती, तर थोडंफार दाखवायचा प्रयत्न केला. ठीक आहे या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो फिरलो आपण पूर्ण. मागे एक तलाव आहे छोटा, पुढे पण तलाव आहे, कसला आहे काय आयडिया नाही, शायद चिंबोऱ्या पालनचं शायद ह्या वाटतं. तर आपण ट्रेनने आलो चौघजण घरापासून, दिव्यापासून आपली बोरिवली चौघांची रिटर्न 160 रुपये झाले, प्लस जेटीची रिटर्न चौघांचे 400 रुपये झाले. इकडे आपण थोडं लंच वगैरे केलं, त्याचे 300-350 रुपये झाले. आणि थोडा बहुत इकडं तिकडचा खर्च, तर आपले असे 1000 रुपये असे खर्च झाले तिकडे फिरायला. तुम्ही पण येऊ शकता, चांगली जागा आहे, मन शांत होतं, मस्त थंड वातावरण आहे, मस्त फिरायसारखं आहे आणि खूप मस्त जागा आहे, कलाकृती वगैरे. ठीक आहे, तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, तर असेच वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात, सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला तर भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये.